Welcome in this lecture. In this lecture, we focus on the MCQs which based on the structure of flower. लास्ट लेक्चर पासून आपण इथे फोकस करतोय फ्लावरचे वेगवेगळे पार्ट्स. त्यामध्ये पाहत होतो इथे कॅलिक्स, करोला, अँड्रोशम अँड गायनोशम. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण इथे कंप्लीट केलं आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट विच टेक्स प्लेस इनसाइड दिस ओव्हलच्या आतमध्ये. इथे जी डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट आहे हे आपण इथे स्टडी केलं आहे. त्याचबरोबर अँथरच्या आतमध्ये असणारे जे मायक्रोस्पोर आहे किंवा ज्याला आपण पोलन ग्रेन म्हणतो त्याच्या आतमध्ये होणारी जी डेव्हलपमेंट आहे, मेल गॅमेटोफाइटची जी डेव्हलपमेंट आहे किंवा पोलन ग्रेनची जी डेव्हलपमेंट आहे ती देखील आपण यामध्ये स्टडी केलेली आहे. तर इथे आपण फ्लावरचा जो पूर्ण पार्ट आहे कॅलिक्स, करोला, अँड्रोशम अँड गायनोशम विथ डेव्हलपमेंट ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट हे सर्व टॉपिक आजच्या लेक्चरमध्ये इथे आपण कंप्लीट केले आहे. सो आज आपण इथे याच्यावरती जे बेस्ड MCQs आहे ते MCQs इथे पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण MCQsकडे जाऊ. सो इथे फर्स्ट MCQs आहे फॉर फॉर्मेशन ऑफ 40 मेल गॅमेट्स हाऊ मेनी पोलन ग्रेन मदर सेल्स आर रिक्वायर्ड. पहा इथे आपण पाहिलं होतं अँथरच्या आतमध्ये असतात मायक्रोस्पोरेंजिया, ज्या इंडिव्हिज्युअलला आपण म्हणतो मायक्रोस्पोरेंजियम. ह्या मायक्रोस्पोरेंजियमच्या आतमध्ये असतात PMC पोलन मदर सेल, ज्या यामध्ये डिप्लॉइड असतात आणि यांच्या आतमध्ये किंवा ह्या सेलमध्ये मियोसिस सेल डिव्हिजन होतं आणि त्यानंतर यामध्ये 4 हॅप्लॉइड यामध्ये सेल फॉर्म होतात ज्यांना आपण पोलन ग्रेन म्हणतो. And these pollen grain inside in this pollen grain the two mitosis these are takes place in each pollen grain. एक जर आपण पोलन ग्रेन घेतला तर त्याच्यामध्ये 2 मायटॉसिस सेल डिव्हिजन होतात आणि त्यावेळेस इथे प्रत्येक जो पोलन ग्रेन आहे तर त्यामध्ये 2 मेल गॅमेट यामध्ये फॉर्म होतात. दॅट मीन्स द फॉर्मेशन ऑफ 2 मेल गॅमेट रिक्वायर द 2 मायटॉसिस सेल डिव्हिजन. यामध्ये जर इथे आपण एक पोलन ग्रेन घेतला किंवा एक मायक्रोस्पोर घेतला तर त्याच्या आतमध्ये 2 मेल गॅमेट्स इथे फॉर्म होतात आणि ते तयार होण्यासाठी यामध्ये 2 मायटॉसिसला दुसरं नाव काय आहे इक्वेशनल सेल डिव्हिजन हे इथे लागतात. सो आपला क्वेश्चन आहे फॉर फॉर्मेशन ऑफ 40 मेल गॅमेट्स हाऊ मेनी पोलन मदर सेल्स आर रिक्वायर. पहा इथे एक जर पोलन मदर सेल असेल तर ती यामध्ये 4 पोलन ग्रेन इथे फॉर्म करते आणि एका पोलन ग्रेनच्या आतमध्ये 2 मेल गॅमेट्स असतात म्हणजे 2 मेल गॅमेट्स. मग आता इथे 4 पोलन ग्रेनमध्ये टोटल मेल गॅमेट किती असणार आहे 8 मेल गॅमेट असणार आहे. 8 मेल गॅमेट्स म्हणजे ज्यावेळेस एक पोलन मदर पार्टिसिपेट करल म्हणजे ती मियोसिस सेल डिव्हिजन करल त्यावेळेस इथे पोलन ग्रेन फॉर्म होईल टोटल 4 पोलन ग्रेन आणि 4 पोलन ग्रेनमध्ये असणारे 8 मेल गॅमेट. मग इथे क्वेश्चन असा आहे की जर यामध्ये पोलन मदर सेल मियोसिस सेल डिव्हिजन करतायत त्या पोलन ग्रेन इथे तयार करतायत तर पोलन ग्रेनच्या आतमध्ये मेल गॅमेट्स तयार होतात. बट इथे क्वेश्चन असा आहे की 40 मेल गॅमेट्स इथे तयार होण्यासाठी 40 मेल गॅमेट्स 40 जर आपण इथे काय घेतलं मेल गॅमेट्स घेतलं 40 मेल गॅमेट्स इथे फॉर्म होण्यासाठी 40 मेल गॅमेट्स फॉर्म होण्यासाठी यामध्ये किती PMC पार्टिसिपेट करतील. एका PMC थ्रू जर आपण विचार केला तर टोटल यामध्ये एक जर इथे PMC असेल एक पोलन मदर सेल असेल तर त्यानुसार यामध्ये आपण जर कॅल्क्युलेट केलं तर 4 पोलन ग्रेन फॉर्म होतात. त्यानुसार जर आपण इथे कॅल्क्युलेट केलं तर त्यावेळेस इथे टोटल मेल गॅमेट असतात यामध्ये 8 मेल गॅमेट म्हणजे 8 मेल गॅमेट इथे फॉर्म होतात त्यासाठी एक PMC लागते. म्हणजे एका PMC पासून जर 8 मेल गॅमेट्स फॉर्म होत असेल तर त्यावेळेस 40 मेल गॅमेट फॉर्म होण्यासाठी इथे किती PMC लागेल
म्हणजे आपल्याला इथे PMC कॅल्क्युलेट करायचं आहे, पोलन मदर सेल. आणि इथे मेल गॅमेट फॉर्म होत आहेत 40. एक PMC फॉर्म करते 8 मेल गॅमेट्स. तर यासाठी इथे काय करावं लागेल आपल्याला, 40ला डिवाइड करावं लागेल 8ने. जर आपण 40ला 8ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 5. जर इथे 5 PMC असेल, आता एक PMC म्हणजे एक पोलन मदर सेल 8 मेल गॅमेट, याप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 5 ज्यावेळेस इथे PMC असेल पोलन मदर सेल, तर त्यानुसार इथे फॉर्म होणार आहे 40 मेल गॅमेट. मग इथे आन्सर असणार आहे 5. म्हणजे फॉर्मेशन ऑफ 40 मेल गॅमेट्स, हाऊ मेनी पोलन मदर सेल, दॅट इज द PMC दिज आर रिक्वायर अँड दिज रिक्वायर द 5. म्हणजे एक नुसार एक जर इथे 8 मेल गॅमेट फॉर्म करत असेल तर त्यानुसार इथे आन्सर असणार आहे 5. 5 ज्यावेळेस इथे पोलन मदर सेल असेल त्यानुसार इथे फॉर्म होणार आहे 40 मेल gametes. Now we focus the next question, and this next question is, in angiosperm how many pollen grains and mitotic divisions are required to produce the 60 male gametes. आता अँजिओस्पर्म मध्ये जर आपण पाहिलं तर हाऊ मेनी पोलन ग्रेन, किती पोलन ग्रेन लागतील आणि किती मायटॉटिक म्हणजे मायटॉसिस सेल डिव्हिजन लागतील कशासाठी, तर फॉर्मेशन ऑफ 60 मेल गॅमेट. 60 मेल गॅमेट तयार होण्यासाठी किती पोलन ग्रेन लागतील, त्याचबरोबर मायटॉसिस सेल डिव्हिजन किती लागेल, असं यामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. इन अँजिओस्पर्म हाऊ मेनी पोलन ग्रेन, किती पोलन ग्रेन लागतील आणि किती मायटॉटिक डिव्हिजन्स लागतील 60 मेल गॅमेट्स फॉर्म होण्यासाठी. सो इथे आपण एक एकाचा विचार करू. जर यामध्ये पोलन ग्रेन एक असेल, पोलन ग्रेन जर यामध्ये एक असेल, एक जर पोलन ग्रेन असेल, तर त्यानुसार एका पोलन ग्रेनच्या आतमध्ये 2 मेल गॅमेट्स यामध्ये फॉर्म होतात. मेल गॅमेट किती फॉर्म होतात, 2 मेल गॅमेट. म्हणजे एका पोलन ग्रेनच्या आतमध्ये 2 मेल गॅमेट फॉर्म होतात आणि 2 मेल गॅमेट फॉर्म होण्यासाठी यामध्ये 2 मायटॉटिक मीन्स मायटॉसिस सेल डिव्हिजन लागतं. मायटॉसिस सेल डिव्हिजनला इथे इक्वेशनल सेल डिव्हिजन इथे देखील म्हणतात. मग मायटॉसिस सेल डिव्हिजन असेल किंवा इक्वेशनल सेल डिव्हिजन असेल तर 2 पोलन ग्रेन तयार होण्यासाठी 2 इक्वेशनल सेल डिव्हिजन लागतात. आणि ज्यावेळेस इथे एक पोलन ग्रेन असेल तर त्यानुसार यामध्ये 2 मेल गॅमेट इथे फॉर्म होतात. मग क्वेश्चन असा आहे की 60 मेल गॅमेट फॉर्म होण्यासाठी यामध्ये किती पोलन ग्रेन लागतील आणि त्याचबरोबर यामध्ये किती मायटॉसिस सेल डिव्हिजन लागतील. आता पहा, तुम्ही इथे जनरल व्ह्यूने इथे विचार करू शकता की एक पोलन ग्रेन असेल त्यावेळेस 2 मेल गॅमेट आणि 2 मेल गॅमेट फॉर्म होण्यासाठी 2 मायटॉसिस. म्हणजे यानुसार जर आपण मायटॉसिस काढलं तर यामध्ये 60 मेल गॅमेट फॉर्म होण्यासाठी 60 मायटॉसिस लागतील. इथे जनरल व्ह्यूने तुम्ही विचार करू शकता की 2 मेल गॅमेट तयार होण्यासाठी 2 मायटॉसिस सेल डिव्हिजन लागतात. तर 60 मेल गॅमेट तयार होण्यासाठी 60 मायटॉसिस सेल डिव्हिजन लागेल. बट इथे क्वेश्चन असा पण आहे की इथे पोलन ग्रेन किती लागतील. आता इथे जर पाहिलं तर एकानुसार कॅल्क्युलेशन, एक पोलन ग्रेन त्यावेळेस 2 मेल गॅमेट, एका पोलन ग्रेनमध्ये 2 मेल गॅमेट, याप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर यामध्ये पहा इथे एक ज्यावेळेस पोलन ग्रेन आहे त्यावेळेस 2 मेल गॅमेट फॉर्म होतात. म्हणजेच जेवढे पण मेल गॅमेट आहे त्याचे हाफ यामध्ये पोलन ग्रेन लागतात. त्यानुसार जर इथे आपण पाहिलं तर 60 मेल गॅमेट जर फॉर्म होत असेल तर ऑब्वियसली यामध्ये 30 मेल गॅमेट लागणार आहे, 30 यामध्ये पोलन ग्रेन लागणार आहे. मग 30 पोलन ग्रेनमध्ये एकामध्ये 2 याप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर यामध्ये 60 मेल गॅमेट फॉर्म होतील. फॉर फॉर्मेशन ऑफ 60 मेल गॅमेट रिक्वायर द 30 पोलन ग्रेन अँड दिस रिक्वायर द 60 मायटॉसिस सेल डिव्हिजन. सो तुम्ही इथे आन्सर पाहू शकता. पहा, इन अँजिओस्पर्म हाऊ मेनी पोलन ग्रेन. आता क्वेश्चनमध्ये पोलन ग्रेन अगोदर विचारलेलं आहे आणि आपण पाहिलं इथे 30 पोलन ग्रेन लागतात. त्याचबरोबर दिस रिक्वायर हाऊ मेनी मायटॉटिक डिव्हिजन फॉर फॉर्मेशन ऑफ 60 मेल गॅमेट. 60 मेल गॅमेट लागत असेल, 60 मेल गॅमेट फॉर्म होत असेल तर ऑब्वियसली यामध्ये 60 मायटॉसिस सेल डिव्हिजन होईल. आणि त्याप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर यामध्ये आन्सर असणार आहे 30 अँड 60. म्हणजे 30 इथे काय लागणार आहे तर पोलन ग्रेन आणि त्याचबरोबर यामध्ये 60 काय लागणार आहे तर मायटॉसिस सेल डिव्हिजन फॉर फॉर्मेशन ऑफ 60 मेल गॅमेट्स. सो आन्सर इज 30 अँड 60.
त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, यामध्ये तुम्ही पाहू शकता इन द नंबर ऑफ द PMC, व्हॉट इज मीन बाय PMC, पोलन मदर सेल, and the number of meiosis required to produce the 200 pollen grains will respectively be. यामध्ये जर इथे PMC विचारलं आहे म्हणजे पोलन मदर सेल आणि नंबर ऑफ मिओसिस सेल डिव्हिजन, किती मिओसिस लागतील फॉर फॉर्मेशन ऑफ 200 पोलन ग्रेन. म्हणजे आता 200 इथे पोलन ग्रेन्स फॉर्म होत आहेत आणि त्यासाठी किती पोलन मदर सेल लागेल आणि त्याचबरोबर किती मिओसिस सेल डिव्हिजन लागेल, असं यामध्ये इथे क्वेश्चन विचारलेला आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर एक ज्यावेळेस PMC असेल, एक PMC म्हणजे एक पोलन मदर सेल, एक पोलन मदर सेल एक मिओसिस करते. रिमेंबर, एक पोलन मदर सेल एक मिओसिस करते, त्यावेळेस यामध्ये 4 पोलन ग्रेन्स इथे फॉर्म होतात किंवा मायक्रोस्पोर आपण त्याला म्हणतो, ते इथे फॉर्म होतात. बट इथे क्वेश्चनमध्ये पोलन ग्रेन हा वर्ड दिला आहे म्हणून आपण पोलन ग्रेन हाच वर्ड इथे घेऊ की एक PMC एक मिओसिस सेल डिव्हिजन करते, त्यानुसार यामध्ये 4 पोलन ग्रेन्स इथे फॉर्म होतात. मग क्वेश्चनमध्ये दिले की 200 जर पोलन ग्रेन इथे फॉर्म होत असेल तर टोटल किती PMC लागेल. आता ह्या एक्झाम्पलवरून तुम्हाला एक लक्षात येते की जेवढ्या PMC लागतात तेवढंच मिओसिस सेल डिव्हिजन होतं. कारण इथे मी तुम्हाला सांगितलं की एक जर PMC असेल आणि एकच मिओसिस सेल डिव्हिजन करते, त्यानुसार 4 इथे काय तयार होत आहेत, पोलन ग्रेन. म्हणजे 4 पोलन ग्रेन तयार होण्यासाठी एकच PMC लागते आणि एकच मिओसिस सेल डिव्हिजन होतं. म्हणजे इथे रिक्वायरमेंट जी आहे PMCची आणि यामध्ये जे मिओसिस सेल डिव्हिजनची, तर ती ते कशी आहे, सेम आहे. मग इथे एक लक्षात ठेवायचं की पोलन ग्रेन ज्यावेळेस फॉर्म होतात त्यामध्ये इन्व्हॉल्व होणारे जे PMC आहे, पोलन मदर सेल आहे, त्याचबरोबर मिओसिस सेल डिव्हिजन जे आहे तर ते इथे सेम असतात. आणि म्हणून जर आपण इथे विचार केला की 200 जर पोलन ग्रेन तयार होत आहेत तर त्यासाठी किती PMC लागेल आणि त्याचबरोबर किती मिओसिस सेल डिव्हिजन होईल. तर एक तुम्हाला अंदाज येईल की यामध्ये PMC आणि मिओसिस सेल डिव्हिजन कसे असणार आहे, सेम असणार आहे. म्हणून इथे आपण याला डिवाइड करणार, 200ला डिवाइड करणार यामध्ये 4नी. मग 4नी जर आपण याला डिवाइड केलं तर 4 5चा यामध्ये 20 आणि हा 0 तसाच. म्हणजे आन्सर येतं यामध्ये 50. म्हणजे इथे जर PMC 50 असेल आणि मिओसिस सेल डिव्हिजन देखील यामध्ये ज्यावेळेस 50 असेल त्यानुसार इथे फॉर्म होणार आहे 200 पोलन ग्रेन्स. म्हणजे आपण असं देखील यामध्ये कॅल्क्युलेट करू शकतो की 50 × 4 इज इक्वल टू 200. म्हणजे एक जर यामध्ये 4 तयार करत असेल तर 50 पोलन मदर सेल यामध्ये टोटल 200 पोलन ग्रेन्स फॉर्म करेल आणि त्याचबरोबर इथे मिओसिस सेल डिव्हिजन देखील यामध्ये किती असणार आहे, 50 असणार आहे. त्यानुसार यामध्ये 200 जे पोलन ग्रेन्स आहे ते इथे फॉर्म होतील. म्हणजेच यामध्ये 200 पोलन ग्रेन फॉर्म होण्यासाठी 50 यामध्ये PMC लागणार आहे पोलन मदर सेल, त्याचबरोबर यामध्ये लागणार आहे 50 मिओसिस सेल डिव्हिजन. सो इथे आन्सर आहे 50 and 50, दॅट इज विच रिक्वायर 50 PMC and these are also require the 50 meiosis cell division. So we focus on the next question. सो त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 296 मायक्रोस्पोर शाल बी फॉर्म बाय मिओसिस ऑफ हाऊ मेनी पोलन मदर सेल. आता इथे क्वेश्चन दिला आहे की इथे 296 यामध्ये मायक्रोस्पोर तयार होत आहेत. व्हॉट इज मीन बाय मायक्रोस्पोर? मायक्रोस्पोर दीज आर द पोलन ग्रेन. आता इथे 296 यामध्ये पोलन ग्रेन जर तयार होत असेल किंवा मायक्रोस्पोर तयार होत असेल, कोणत्या डिव्हिजननी तयार होत असेल तर मिओसिस सेल डिव्हिजननी जर तयार होत असेल तर त्यासाठी यामध्ये किती PMC लागेल. आता एकनुसार एक जर आपण इथे एक PMC जर घेतली तर एक PMC प्रमाणात जर आपण इथे कॅल्क्युलेट केलं तर यामध्ये ज्यावेळेस इथे एक PMC असेल, त्यानुसार
जर इथे एक PMC असेल, एक PMCनुसार यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन होतं आणि त्यानुसार यामध्ये 4 मायक्रोस्पोर इथे फॉर्म होतात. मग क्वेश्चनमध्ये टोटल मायक्रोस्पोर दिले 296. 296 यामध्ये मायक्रोस्पोर आहे आणि त्याचबरोबर इथे पोलन मदर सेल इथे दिलेल्या आहे ऑप्शनमध्ये आणि त्यानुसार इथे आपल्याला आन्सर इथे फाइंड आउट करायचं आहे. मग इथे क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की क्वेश्चनमध्ये इथे एक्सप्लेन केलेलं आहे की इथे 296 यामध्ये मायक्रोस्पोर आहे आणि ते फॉर्म होण्यासाठी यामध्ये किती PMC लागेल. त्यासाठी आपल्याला हा क्रायटेरिया माहिती असणं गरजेचं आहे की इन दिस केस द 4 मायक्रोस्पोर दिज आर फॉर्म फॉर फॉर्मेशन ऑफ 4 मायक्रोस्पोर which are require the 1 PMC. 1 PMC in which meiosis cell division these are takes place and after then which are form a 4 मायक्रोस्पोर. यानुसार जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्या इथे PMC काढायचे आहे आणि मायक्रोस्पोर दिले त्यासाठी आपल्या इथे डिवाइड करावं लागेल 4नी आणि 4नी जर आपण इथे डिवाइड केलं तर आन्सर यामध्ये काय येणार आहे पहा. इथे जर आपण आन्सर इथे फाइंड आउट केलं तर इथे आन्सर येणार आहे 74 इथे आन्सर असणार आहे. जर इथे आपण इथे डिवाइड केलं 4नी 296ला तर यामध्ये आन्सर असेल 74. म्हणजे एक PMC नुसार 4 मायक्रोस्पोर इथे जर फॉर्म होत असेल तर टोटल यामध्ये PMC लागणार आहे 74 आणि त्यानुसार यामध्ये मायक्रोस्पोर फॉर्म होणार आहे 296 अँड बिकॉज ऑफ दॅट आन्सर इज 74. म्हणून इथे आन्सर असणार आहे 74 PMC असेल त्यानुसार यामध्ये 296 यामध्ये मायक्रोस्पोर किंवा पोलन ग्रेन यामध्ये फॉर्म होईल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. विच वन्स प्रोड्यूस द अँड्रोजेनिक हॅप्लॉइड इन अँथर कल्चर. आता जर समजा आपण अँथर कल्चर केलं. अँथर कल्चर म्हणजे काय. टिश्यू कल्चर एक टेक्नॉलॉजी आहे की ज्यामध्ये आपण काही सेल्स आहे असा काही पार्ट आपण सेलचा घेतला किंवा ग्रुप ऑफ सेल प्लांटचा काही आपण पार्ट घेतला आणि त्यानुसार आपण टिश्यू कल्चर टेक्निक जर केली तर आपण त्यापासून होल प्लांट इथे ग्रो करू शकतो. मग इथे क्वेश्चन असा आहे विच वन्स प्रोड्यूस द अँड्रोजेनिक हॅप्लॉइड इन अँथर कल्चर. मग असा कोणता पार्ट आहे खालीलपैकी तो जर आपण घेतला टिश्यू कल्चरमध्ये तर पूर्ण जी प्लांट बॉडी आहे ती आपल्याला हॅप्लॉइड भेटेल. पुन्हा एकदा सांगते इथे क्वेश्चन काय विचारलेला आहे. आता इथे एक टिश्यू कल्चर टेक्निक आहे त्याबद्दल अगोदर थोडक्यात सांगते. टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये झाडाचा काही पार्ट काही सेल जर आपण घेतल्या तर त्यापासून आपण होल प्लांट इथे तयार करू शकतो. त्यामध्ये मे बी यामध्ये ज्या लीफ आहे लीव्ज जे आहे त्याच्या काही सेक्शन इथे येऊ शकतात. त्यानंतर स्टेमचा पार्ट देखील आपण यूज करू शकतो. इन दिस केस वी कॅन ऑल्सो यूज द रूट पार्ट. इन दिस केस वी कॅन यूज द फ्लावर पार्ट अँड इफ यू वॉन्ट टू प्रोड्यूस द हॅप्लॉइड प्लांट. आता आपल्याला असं वाटतं की झाडाचा एखादा पार्ट यूज करायचा आहे किंवा काही सेल यूज करायचा आहे आणि आपल्याला जे झाड तयार करायचं आहे किंवा जे स्पोरोफायटिक जनरेशन किंवा जे प्लांट तयार करायचं आहे ते हॅप्लॉइड पाहिजे. हॅप्लॉइड म्हणजे ज्यामध्ये क्रोमोझोमचा एकच सेट पाहिजे. तर त्यावेळेस इथे खाली जे 4 ऑप्शन दिलेले आहे त्यापैकी आपण कोणत्या सेल यूज करणार. त्यामध्ये आपण यूज करणार यंग पोलन ग्रेन. व्हाय तसं रिझन सांगते. कारण इथे आपण पाहिलं होतं अँथर ज्या वाल आहे त्यामध्ये ज्या सेल असतात दीज ऑल सेल दीज आर द डिप्लॉइड सेल. या सगळ्या सेल डिप्लॉइड असतात. मग त्यापासून जर आपण नवीन प्लांट तयार केलं टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये तर आपल्याला जे प्लांट भेटणार आहे ते देखील डिप्लॉइड असेल. कॅपिटल लेअर देखील यामध्ये डिप्लॉइड असतात. कनेक्टिव्ह टिश्यू देखील डिप्लॉइड असतात. बट इथे यंग जो पोलन ग्रेन आहे तो इथे हॅप्लॉइड असतो आणि टिश्यू कल्चरमध्ये जर आपण यंग पोलन ग्रेन जर यूज केला आणि त्यापासून जर नवीन प्लांट ग्रो केलं तर वी गेट द हॅप्लॉइड प्लांट. आपल्याला जे इथे प्लांट भेटणार आहे ते कसं असणार आहे हॅप्लॉइड असणार आहे. हॅप्लॉइड प्लांट आपल्याला यामध्ये भेटणार आहे. अँड इन दिस प्रोसेस वी हॅव टू यूज द यंग पोलन ग्रेन बिकॉज ऑफ दिस इज द हॅप्लॉइड सेल. The next question is the female gametophyte of angiosperm is represented by. Female gametophyte of angiosperm is represented by. These are represented by the embryo sac. Actually embryo sac this is also the megaspore which are present inside the ovule. Inside the ovule म्हणजे ओव्हलच्या आतमध्ये ज्यावेळेस इथे मेगास्पोर मदर सेल ही डिप्लॉइड सेल आहे ज्यावेळेस ती मिओसिस सेल डिव्हिजन करते त्यावेळेस मेगास्पोर तयार होतो आणि या मेगास्पोरलाच यामध्ये एम्ब्रियो सॅक म्हणतात. अँड दिस एम्ब्रियो सॅक दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फिमेल गॅमेटोफाइट.
यामध्ये ओव्हल म्हणजे काय आहे तर ओव्हल दिस इज द मेगास्पोरेंजियम. मेगास्पोर मदर सेल दिस इज द MMC in which meiosis cell division these are takes place, and nucleus cell these are also the diploid cell and these are the part of ovule. But in this case the female gametophyte these are the embryo sac. So we focus on the next question, and this next question is the generative cell was destroyed by the laser but a normal pollen tube was still formed because. आता इथे एक जनरल व्ह्यूने इथे क्वेश्चन विचारलेला आहे की ज्यावेळेस इथे पोलन ग्रेन ज्यावेळेस स्टिग्मावरती लँड होतो त्यावेळेस आता इथे हा जो पोलन ग्रेन आहे ज्यावेळेस इथे त्याच्या आतमध्ये जनरेटिव्ह सेल तयार होतात, इथे जनरेटिव्ह सेल त्यालाच इथे मेल गॅमेट म्हणलेला आहे. ठीक आहे. आता हा पोलन ग्रेन ज्यावेळेस इथे स्टिग्मावरती लँड होतो, व्हॉट इज द स्टिग्मा? स्टिग्मा इज द पार्ट ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, और दिस इज द पार्ट ऑफ कार्पेल. कार्पेलचा एक पार्ट आहे स्टिग्मा ज्यावरती पोलन ग्रेन लँड होतो आणि त्यानुसार पोलन ग्रेनची यामध्ये पोलन ट्यूब फॉर्म होते इनसाइड द स्टाईल. आणि जर इथे आपण लेझर ट्रीटमेंट यूज केली, लेझर ट्रीटमेंट दिली तर त्यावेळेस समजा इथे ज्या जनरेटिव्ह सेल आहे त्या जर डिस्ट्रॉय झाल्या तर त्यानुसार इथे क्वेश्चन विचारलं की आपण समजा इथे लेझर ट्रीटमेंट केली आणि लेझर ट्रीटमेंटमध्ये ज्या जनरेटिव्ह सेल आहे किंवा ज्या पुढे चालून मेल गॅमेट होतात या समजा डिस्ट्रॉय झाल्या तर यामध्ये खाली ऑप्शन आहे पहा. पुन्हा एकदा सांगते की द जनरेटिव्ह सेल वॉज डिस्ट्रॉयड बाय लेझर बट अ नॉर्मल पोलन ट्यूब वॉज स्टील फॉर्म बिकॉज. आता इथे जर आपण पाहिलं तर लेझर ट्रीटमेंट यूज केली तर त्यानुसार जनरेटिव्ह सेल समजा डिस्ट्रॉय झाल्या बट यामध्ये पोलन ट्यूब जी आहे तर ती तशीच राहिली. तर यामध्ये कोणता ऑप्शन इथे राईट असेल? म्हणजे इथे जर ती पोलन ट्यूब तशीच राहिली किंवा ती स्टील यामध्ये आहे दिज अ फॉर्म बिकॉज, ती इथे पुन्हा फॉर्म होते स्टील फॉर्म बिकॉज. यामध्ये बिकॉज कारण काय आहे? व्हेजिटेटिव्ह सेल इज नॉट अ डॅमेज, पहिलं रिझन आहे. दुसरं रिझन आहे कंटेंट ऑफ किल जनरेटिव्ह सेल स्टिम्युलस पोलन ग्रेन. आता इथे जे लेझर ट्रीटमेंट झालं त्यानुसार जे जनरेटिव्ह सेल डिस्ट्रॉय झाल्या तर त्या पोलन जी ग्रोथ आहे किंवा पोलन ट्यूबची जी ग्रोथ आहे त्याला मदत करतात. त्यानंतर थर्ड आहे लेझर बीम स्टिम्युलंट द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब. आणि लास्ट ऑप्शन आहे द रिजन ऑफ एमर्जन्सी ऑफ पोलन ट्यूब इज नॉट हार्म. आता इथे ॲक्च्युली आन्सर आहे व्हेजिटेटिव्ह सेल इज नॉट डॅमेज. आता इथे पहा, जर आपण इथे विचार केला की ही पोलन ट्यूब इथे फॉर्म होते इनर साईडला इथे स्टाईलच्या आतमध्ये आणि इथे आपण लेझर ट्रीटमेंट केली आणि त्यानुसार जनरेटिव्ह सेल डिस्ट्रॉय झाल्या तरी पण पोलन ट्यूब फॉर्मेशन चालू आहे. का? कारण इथे व्हेजिटेटिव्ह सेलला कुठलंही डॅमेज झालेलं नसेल. आता व्हेजिटेटिव्ह सेलला जर ट्यूब सेल म्हणतात असं आपण अगोदर पाहिलं होतं. ट्यूब सेल दॅट इज द व्हेजिटेटिव्ह सेल दिज आर पार्टिसिपेट इन द पोलन ट्यूब फॉर्मेशन अँड बिकॉज ऑफ दिस इज कॉल्ड ॲज द ट्यूब सेल. मग आता ज्यावेळेस जनरेटिव्ह सेल डिस्ट्रॉय होणार आहे तर याचा कोणताही इफेक्ट त्यामध्ये व्हेजिटेटिव्हवरती झालेला नाही आहे आणि म्हणून व्हेजिटेटिव्ह सेलची ग्रोथ होते आणि त्यानुसार यामध्ये पोलन ट्यूब फॉर्म होते असे यामध्ये आपल्याला लक्षात येईल. सो इथे पोलन ट्यूब फॉर्मेशन कंटिन्युअसली चालू आहे. का? कारण इथे व्हेजिटेटिव्ह सेल इज नॉट अ डॅमेज, इथे व्हेजिटेटिव्ह सेल डॅमेज झालेली नाही आणि म्हणून इथे आन्सर आहे फर्स्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मेल गॅमेटोफाइट ऑफ अँजिओस्पर्म इज शेड ॲज. ज्यावेळेस मेल गॅमेटोफाइट अँजिओस्पर्मचे शेड होतात. व्हॉट इज मीन बाय मेल गॅमेटोफाइट? मेल गॅमेटोफाइट दीज आर द पोलन ग्रेन. मेल गॅमेटोफाइट काय आहे तर पोलन ग्रेन आहे. ज्यावेळेस ते शेड होतात अँजिओस्पर्ममधून म्हणजेच ज्यावेळेस पोलन ग्रेन अँथरमधून निघतात आणि त्याचबरोबर यामध्ये अँथरमधून ज्यावेळेस अँथरचं डेइसन्स होतं, अँथर ब्रेक होतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस पोलन ग्रेन बाहेर पडतात त्यावेळेस पोलन ग्रेन लँड होता स्टिग्मावरती. मग इथे क्वेश्चन असा आहे की यामध्ये जे पोलन ग्रेन आहे ज्यावेळेस ते शेड होतात म्हणजे अँथरमधून बाहेर निघतात स्टिग्मावरती लँड होतात दॅट इज कॉल्ड एज द शेडिंग. त्यावेळेस ज्यावेळेस ते शेड होतात त्यावेळेस त्याच्या आतमध्ये जनरली किती सेल असतात? ॲक्च्युली यामध्ये अँजिओस्पर्ममध्ये दोन प्रकार मी तुम्हाला सांगितले होते की ज्यावेळेस पोलन ग्रेन शेड होतात त्यावेळेस एकतर आतमध्ये पोलन ग्रेनच्या आतमध्ये दोन सेल फॉर्म झालेले असेल, एक स्मॉल आणि एक लार्ज, किंवा यामध्ये तीन सेल इथे फॉर्म झाले असेल, दोन स्मॉल सेल आणि एक लार्ज सेल.
मग इथे जर आपण मोस्ट अँजिओस्पर्म घेतले, मोस्ट अँजिओस्पर्म म्हणजे जास्तीत जास्त अँजिओस्पर्म प्लांट असे आहे की त्यांच्यामध्ये ज्यावेळेस इथे पोलन ग्रेन शेड होतो त्यावेळेस आतमध्ये इथे 3 सेल्स असतात. म्हणजेच यामध्ये एक सेल असते व्हेजिटेटिव्ह सेल आणि 2 सेल असतात यामध्ये जनरेटिव्ह सेल. मग इथे ऑप्शनमध्ये 4 सेल पोलन ग्रेन दिले, त्याचबरोबर 3 सेल पोलन ग्रेन दिले, मायक्रोस्पोर मदर सेल दिले आणि इथे अँथर पण दिले. बट काही अँजिओस्पर्म असे आहे की त्यांच्यामध्ये 2 सेल पोलन ग्रेन देखील शेड होतात. बट इथे ऑप्शनमध्ये 2 सेल यामध्ये दिलेलं नाही आहे, 3 सेल ऑप्शन दिले, म्हणून इथे राईट आन्सर असणार आहे 3 सेल्ड पोलन ग्रेन. असे पोलन ग्रेन की ज्यामध्ये 3 सेल असतात असे देखील यामध्ये शेड इथे होत असतात. आता काही अँजिओस्पर्म असे आहे की जास्तीत जास्त की ज्यांच्यामध्ये 2 सेल स्टेजला देखील यामध्ये पोलन ग्रेन शेड होतात. बट इथे 2 यामध्ये दिलेलं नाही आहे आणि म्हणून इथे आन्सर आहे 3 सेल पोलन ग्रेन्स. 3 सेल पोलन ग्रेन म्हणजे पोलन ग्रेनच्या आतमध्ये 3 सेल असतात. एक असते व्हेजिटेटिव्ह सेल आणि 2 असतात यामध्ये जनरेटिव्ह सेल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे मिओसिस इज द बेस्ट ऑब्झर्व इन डिवायडिंग. आता कोणत्या सेलचं डिव्हिजन होताना आपल्याला मिओसिस सेल डिव्हिजन इथे दिसतं. फर्स्ट आहे सेल ऑफ अपायकल मेरिस्टेम, त्यानंतर सेकंड आहे सेल्स ऑफ लॅटरल मेरिस्टेम, थर्ड आहे मायक्रोस्पोर्स अँड अँथरवाल आणि लास्ट ऑप्शन आहे मायक्रोस्पोरोसाइट. आता इथे जर आपण मेरिस्टेम घेतलं फर्स्ट ऑप्शन आणि सेकंड ऑप्शन, दीज आर द टाइप ऑफ मेरिस्टेम. Meristem, these are the highly dividing cell which are present in the plant and in which mitosis cell division these are takes place. यांच्यामध्ये मायटॉसिस सेल डिव्हिजन होतं. त्याचबरोबर आपण जर इथे मायक्रोस्पोर घेतलं किंवा अँथर घेतलं, मायक्रोस्पोर म्हणजे पोलन ग्रेन, पोलन ग्रेनच्या आतमध्ये देखील मायटॉसिस सेल डिव्हिजन होतं, अँथरच्या वॉलमध्ये देखील मायटॉसिस सेल डिव्हिजन इथे होत असतं. बट यामध्ये जे मायक्रोस्पोरोसाइट्स आहे, व्हॉट इज मीन बाय मायक्रोस्पोरोसाइट्स? मायक्रोस्पोरोसाइट दीज आर द PMC. व्हॉट इज मीन बाय PMC? पोलन मदर सेल इन विच द मिओसिस सेल डिव्हिजन वी कॅन ऑब्झर्व. मायक्रोस्पोरोसाइटला इथे PMC देखील म्हणतात. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज द मायक्रोस्पोर मदर सेल इन विच वी कॅन सी द मिओसिस सेल डिव्हिजन. And in other cell we cannot observe the meiosis cell division in which mitosis cell division these are takes place, and because of in which you can see the right answer, these are the 4, that is the microsporocyte. Now we focus on the next question, and this next question is if there are 4 cell in anther. आता समजा अँथर्समध्ये इथे 4 सेल आहे. आता इथे क्वेश्चनमध्ये क्लिअर केलेलं नाही की यामध्ये ज्या 4 सेल आहे त्या वॉलमध्ये आहे की कुठे आहे. बट यामध्ये इफ देअर आर 4 सेल इन अँथर्स व्हॉट विल बी द नंबर ऑफ पोलन ग्रेन. दॅट मीन्स असं जर इथे क्वेश्चन असेल तर इन विच दीज 4 सेल दॅट मीन्स द पोलन मदर सेल. याचा ह्या 4 सेलचा अर्थ काय होतो की ह्या पोलन मदर सेल आहे. अँथरमध्ये 4 सेल आहे असे इथे क्लिअर केले. बट ह्या 4 सेल आपण इथे पोलन ग्रेन विचारले आहे म्हणून याला आपण म्हणणार PMC, दॅट इज द पोलन मदर सेल. अँड इफ देअर आर द 4 सेल इन अँथर अँड व्हॉट विल बी द नंबर ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेन किती असेल? आता 4 सेल आहे या अँथरमध्ये, मग एक जर आपण PMC घेतली तर 4 पोलन ग्रेन तयार करते आणि ह्या 4 सेल जर अँथरमध्ये असेल तर त्यामध्ये विल बी म्हणजे नंतर त्यामध्ये पोलन ग्रेन किती असणार आहे? 16. म्हणजेच यामध्ये एक जर 4 पोलन ग्रेन तयार करत असेल तर 4 यामध्ये 4 ज्या सेल आहेत त्या इथे 16 पोलन ग्रेन इथे फॉर्म करतील आणि म्हणून इथे आन्सर असणार आहे 16. बट या क्वेश्चनमध्ये इथे क्लिअर केलेलं नाही की या 4 सेल यामध्ये PMCच आहे. बट इथे क्वेश्चन अशा पद्धतीने जर विचारलेला असेल आणि पोलन ग्रेन जर विचारलेलं असेल तर त्यानुसार ह्या 4 सेल आपण काय म्हणणार? PMC, दॅट इज द पोलन मदर सेल इन विच मिओसिस सेल डिव्हिजन दीज आर टेक्स प्लेस. मग नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 न्यूक्लिएटेड एम्ब्रियो सॅक इज. 8 न्यूक्लिएटेड एम्ब्रियो सॅक इज only monosporic, only bisporic, only tetrasporic and any of these are formed during the double. आता इथे जर आपण पाहिलं तर इथे मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं, बायस्पोरिक अँड टेट्रास्पोरिक. इन ऑल दी केसेस यामध्ये आपण पाहिलं की इन मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट पॉलिगोनम टाइप ऑफ एम्ब्रियो सॅक these are developed and in this case the 8 nucleated and 7 cell these are present. बायस्पोरिकमध्ये आपण इथे एक्झाम्पल पाहिलं ॲलिस्मा.
त्यानंतर टेट्रास्पोरिकमध्ये आपण डेव्हलपमेंटमध्ये पाहिलं ड्रूसा. बट इन दिस केस, in this tetrasporic development and bisporic development, after the end we can also see that the embryo sac which also having the 8 nucleated. असं पण होऊ शकतं की बायस्पोरिक डेव्हलपमेंट असेल किंवा टेट्रास्पोरिक डेव्हलपमेंट असेल. टेट्रास्पोरिक डेव्हलपमेंटमध्ये जर आपण पाहिलं किंवा बायस्पोरिकमध्ये पाहिलं तर शेवटी अशी देखील एम्ब्रियो सॅक इथे तयार होऊ शकते की जिच्यामध्ये 8 न्यूक्लियस इथे असेल किंवा 8 न्यूक्लिएटेड ती एम्ब्रियो सॅक इथे फॉर्म होऊ शकते. अँड बिकॉज ऑफ दॅट आन्सर इज एनी ऑफ दीज अ फॉर्म ड्युरिंग द डबल. आता जरी आपण लास्ट लेक्चरमध्ये इथे काही एक्झाम्पल पाहिले होते ॲलिस्मा ड्रूसा, बट टेट्रास्पोरिक अँड बायस्पोरिक डेव्हलपमेंट इन विच द end of this development we can also see that the 8 nucleated embryo sac. But most we can see in case of monosporic development, but in case of bisporic and tetrasporic development, after the end we can also see the 8 nucleated embryo sac. 8 न्यूक्लियस असणारी एम्ब्रियो सॅक यामध्ये देखील इथे फॉर्म होऊ शकते. आणि म्हणून इथे आन्सर आहे एनी ऑफ दीज अ फॉर्म ड्युरिंग द डबल. यामध्ये म्हणून इथे आन्सर आहे 4th. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अँजिओस्पर्म ऑल द 4 मायक्रोस्पोर ऑफ टेट्राड आर कवर बाय द लेयर विच इज अ फॉर्म बाय. आता ज्या वेळेस सुरुवातीला यामध्ये जी डिप्लॉइड सेल आहे जिला आपण मायक्रोस्पोरोसाइट्स म्हणतो किंवा जिला आपण PMC म्हणतो, पोलन मदर सेल, ज्यावेळेस ती मिओसिस सेल डिव्हिजन करते आणि सुरुवातीला 4 टेट्राड्स इथे फॉर्म करते, त्यावेळेस त्याच्यावरती एक लेयर इथे थिन लेयर सुरुवातीची असते अँड दीज आर द एंटाईन. ती यामध्ये एंटाईन लेयर असते. त्यानंतर यामध्ये सुरुवातीला जे टेट्राड्स फॉर्म होतात त्यावेळेस त्यांच्यावरती एक जे लेयर आहे ते यामध्ये सेल्युलोज पेक्टिनचं कवर असतं त्या टेट्राड्सवरती. आणि त्यानंतर ज्यावेळेस ते मॅच्युअर व्हायला लागतात त्यावेळेस त्याच्यामध्ये टॅपिटमचं सिक्रेशन होतं आणि त्यानुसार स्पोरोपोलिनिन नावाचं जे केमिकल आहे त्याचं इररेग्युलर यामध्ये सेकंड कोटिंग त्यावरती फॉर्म होतं. बट ज्यावेळी सुरुवातीला PMC आहे किंवा मायक्रोस्पोरोसाइट्स आहे, ज्यावेळेस ती मिओसिस सेल डिव्हिजन करते आणि हे टेट्राड्स फॉर्म करते, म्हणजे सुरुवातीला 4 ज्या सेल आहे हॅप्लॉइड सेल ती फॉर्म करते, त्यावेळेस त्याच्यावरती जे कवर असतं दीज आर मेड अप फ्रॉम द पेक्टोसेल्युलोज. मी ती पेक्टोसेल्युलोज म्हणजे यामध्ये पेक्टिन आणि सेल्युलोजची तयार झाली असते आणि सुरुवातीची आतली वाल असते एंटाईन आणि त्यानंतर टॅपिटल लेअरनुसार यामध्ये सेकंड लेअर किंवा यामध्ये जे एक्झाईन आहे तर ते इथे फॉर्म होतं. म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे पेक्टोसेल्युलोज. इथे पेक्टोसेल्युलोज यामध्ये जे मायक्रोस्पोर टेट्राड्स आहे त्याला वरती कवर असतं सुरुवातीला अगोदर पेक्टोसेल्युलोज आणि त्यानुसार सेकंड कवर इथे फॉर्म होतं स्पोरोपोलिनिन. म्हणून इथे आन्सर राईट आहे पेक्टोसेल्युलोज. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, an oval which become the curve so that the nucleus and embryo sac lies at a right angle to the funicles, and these are the hemitropous, campylotropous, anatropous and arthropous, and obviously answer these are the hemitropous. You can see here, इथे तुम्ही पाहू शकता these are the hemitropous. In this case nucleus and embryo sac these are these are right angle to the funicle. फ्युनिकल म्हणजे जे ओव्हलचा स्टॉक आहे त्यासोबत इथे राईट अँगल फॉर्म करतो आणि त्यानुसार यामध्ये इथे तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता दिस टाईप, दिस इज कॉल्ड ॲज द हेमिट्रॉपस और हेमिट्रॉपस, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द हेमी ॲनाट्रॉपस. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नाउ वी फोकस ऑन the next question, and this is the next question, the arrangement of nuclei in the normal embryo sac in the dicot plant is. इथे जे न्यूक्लिय आहे त्यांची अरेंजमेंट जनरली यामध्ये कशी असते, डायकॉट एम्ब्रियो सॅकमध्ये. डायकॉट जर आपण एम्ब्रियो सॅक घेतली तर त्यामध्ये जी अरेंजमेंट आहे ती यामध्ये कशा पद्धतीने असते इथे असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर इथे जर अरेंजमेंट पाहिली तर दीज आर द 3+2+3. वाय, यामध्ये जनरली मोस्ट जे अँजिओस्पर्मिक प्लांट आहे त्यांच्यामध्ये पॉलिगोनम टाईपची एम्ब्रियो सॅक असते आणि त्यामध्ये 3 न्यूक्लियस असतात. इथे न्यूक्लियाय म्हटलेलं आहे, न्यूक्लियाय दॅट इज द न्यूक्लियस. इन दिस केस द 3 न्यूक्लियस दीज आर प्रेझेंट इन एग ॲपरेटस. You can see here egg apparatus in which one nucleus present in egg cell, another 2 these are present in each synergid, 2 nucleus these are present in the central cell,
and 3 nucleus, these are present in the antipodal cell, and because of in this case the arrangement, these are the 3 plus 2 plus 3 arrangement, and we can also see in the polygonum type of embryo sac. Polygonum type of embryo sac मध्ये देखील आपल्याला ही अरेंजमेंट इथे दिसते. The next question is that, and last question is that the male gametes in angiosperm are formed by the division of. मेल गॅमेट्स इथे कोणत्या सेलच्या डिव्हिजननी इथे फॉर्म होतात? ऑब्वियसली यामध्ये जनरेटिव्ह सेल. You can see in this diagram, first of all, the microspore mother cell divides meiotically from the haploid cell. यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की ज्यावेळेस मिओसिस सेल डिव्हिजन PMC करते त्यावेळेस पोलन ग्रेन तयार होतं. पोलन ग्रेनच्या आतमध्ये सुरुवातीला एकच न्यूक्लियस असतो आणि त्या सेलला इथे व्हेजिटेटिव्ह सेल आपण म्हणतो. मग ह्या व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये डिव्हिजन होतं, एक सेल तयार होते स्मॉल सेल, तिला आपण जनरेटिव्ह सेल म्हणतो. बट ज्यावेळेस ही जनरेटिव्ह सेल डिव्हिजन करते मायटॉसिस सेल डिव्हिजन, त्यानुसार यामध्ये 2 जनरेटिव्ह सेल तयार होतात, अँड दीज आर कॉल्ड ॲज द स्पर्म सेल ऑर दीज आर कॉल्ड ॲज द मेल गॅमेट. त्यानुसार यामध्ये मेल गॅमेट फॉर्म होतात. म्हणजे मेल गॅमेट फॉर्म होण्यासाठी जनरेटिव्ह सेल मायटॉसिस सेल डिव्हिजन करते आणि त्यानुसार यामध्ये ज्या स्पर्म सेल आहे किंवा ज्यांना आपण इथे मेल गॅमेट म्हणतो ते मेल गॅमेट इथे फॉर्म होतात. अँड बिकॉज ऑफ दॅट हिअर द राईट आन्सर इज द जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल मायटॉसिस सेल डिव्हिजन करते आणि त्यानुसार यामध्ये काय फॉर्म होतं? मेल गॅमेट इथे फॉर्म होतात असं आपल्याला यामध्ये दिसतं. इन दिस केस मेल गॅमेट दीज आर फॉर्म बाय द डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह प्रेझेंट इन द पोलन ग्रेन. सो आज आपण ह्या लेक्चरमध्ये काही MCQs इथे पाहिले, ते बेस होते लास्ट लेक्चर. सो आपण इथे थांबतोय. थँक्यू सो मच. सो आज आपण इथे काही MCQs पाहिले जे लास्ट लेक्चरवरती बेस्ड होते. त्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे तर तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इथे पाहणार आहोत. थँक्यू सो मच.